शंभरगाव प्राथमिक शाळेत शिवजयंतीचा उत्सव, विविध उपक्रमांनी महाराजांना अभिवादन. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 361व्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड येथील शंभरगाव प्राथमिक शाळेच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नामदेव गणेश डाकोरे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवटेकर मॅडम, सुमनबाई व्यंकटी भोंग, सरपंच सुमेध अशोक डाकोरे, पोलीस पाटील संभाजी घुरे, केंद्रप्रमुख चक्रधर सर, वाळकी बुद्रुक, शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटी बापूराव भोंग, पांडुरंग मानिका भोंग यांची उपस्थिती होती. या सोहळ्यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ओघवती भाषणे केली. तसेच रांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करून गौरवण्यात आले. यावेळी साईनाथ विशांबर माधवराव, हनुमंत भोंग, ऋषिकेश साहेबराव भोंग, बालाजी गोविंदराव भोंग, गजानन शिवाजी भोंग, दत्ता उद्धव भोंग, बाळासाहेब डाकोरे, विनोद डाकोरे, पत्रकार यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला होता. आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक विनोद डाकोरे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये गावातील बरेच शिक्षक प्रेमी उपस्थित होते. केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय संभाजी घुरे सर, वाळकीचे मुख्याध्यापक चक्रधर सर, विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. 26 जानेवारीला विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. त्यांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा घेतल्या. सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची भाषणे झाली आणि गावकऱ्यांनी शिवजयंतीनिमित्त केंद्रप्रमुख यांनी शिवजयंतीमध्ये विविध मार्गदर्शन केलं. आणि असेच उपक्रम नवीन राबवित जा, जेणेकरून तुमची शाळा तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येईल. या ठिकाणी मी शाळेचा परिसर, गावकऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थी प्रतिसाद पाहून केंद्रप्रमुख सुद्धा भारावून गेले आणि त्यांनी पुढील शाळेला या शिवजयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 361 जयंती आहे. त्यानिमित्तानं नागरिकांना व विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल? आज शिवजयंती साजरी केल्यामुळं नागरिकांनी अतिशय प्रत्येक महामानवाचं महत्त्व त्या दिवशी जयंती साजरी करून नुसता हार न घालता त्या दिवशी विविध उपक्रम साजरे करून त्यांचे विचार, शिवाजी महाराज या स्त्रियांचा सन्मान करणारे महाराज होते आणि सगळे मावळे सगळ्यांना घेऊन चालणारे महाराज होते. असे विचार, त्यांची प्रेरणा घेऊन आपण कार्य करूया. या निमित्ताने गावकऱ्यांना त्या निमित्तानं आपण गावकरी काय सांगशाल? आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंभरगाव येथे आदरणीय मुख्याध्यापक सर व सर्व इतर शिक्षक वर्ग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 361व्या जयंतीनिमित्त शिवजयंतीचे आयोजन केलेले आहे. आणि या शिवजयंतीच्या आयोजनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, डान्स या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आणि यामध्ये विशेषतः म्हणजे आजपर्यंत शाळेमध्ये असे कार्यक्रम कधीही झाले नव्हते. आदरणीय मुख्याध्यापक सरांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेमध्ये उत्साहामध्ये कार्यक्रम, शिवजयंतीचे भाषण वगैरे सर्व कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडले. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्व गावकऱ्यांना, विद्यार्थ्यांना सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना एक हे असा संदेश, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे आणि याच विचारावर त्यांनी पाऊल ठेवून पुढे भविष्यामध्ये त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करावे असा संदेश देतो. आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पूर्ण तालुक्यामध्ये पहिला क्रमांक येईल अशी मी अपेक्षा बाळगतो.